अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। यासाठी आरबीआय व्याजदरामध्ये 75 ते 100 बेसिस पॉइंटची कपात करण्याची शक्यता आहे। लवकरच 10 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात येणार आहे। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली आहे। नव्या नोटा जारी केल्या तरी आरबीआयने यापूर्वी जारी केलेल्या 10 आणि 500 रुपयांच्या सर्व नोटा कायदेशीर असतील। रेल्वेच्या एकूण 18,658 कोटी रुपयांच्या 4 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालाय। यासाठी महाराष्ट्र, ओडिशा त्याचबरोबर छत्तीसगड या राज्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। बदलापूर महापालिकेने 30 घंटा गाड्या भंगारामध्ये विक्रीला काढलेल्या आहेत। गेल्या 7 वर्षांपासून या घंटा गाड्या वापराविना पडून होत्या। अवघ्या 16 लाख रुपयांमध्ये या घंटा गाड्या बाजारामध्ये विक्रीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। केवळ 1 वर्ष या घंटा गाड्यांचा वापर केला गेलाय। डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेमध्ये ताडगोळे मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेत। मुंबई अहमदाबाद हायवेच्या कडेला विक्रेत्यांकडून ताडगोळ्यांची विक्री सुरू आहे, तर गुजरात आणि मुंबईमधून येणाऱ्या नागरिकांना थंडगार आणि रसदार ताडगोळे पसंत पडतायत। डोंबिवलीमध्ये रील स्टार सुरेंद्र पाटील याला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे। सुरेंद्र पाटील याच्या विरोधात 2 बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत। ठाणे खंडणी पथकानं त्याला नाशिकमधून अटक केली आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत एकानं आत्महत्या केली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जळगावमध्ये 15,000ची लाच घेताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला अटक झाली आहे। पालघर इथं सेवा निवृत्तीवर रुजू होण्यासाठी लागणाऱ्या कार्यमुक्तीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी या अधिकाऱ्यानं 30,000च्या लाचेची मागणी केली होती। त्यातील 15,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या हातगाव इथे चोरीची घटना घडली आहे। एका घरामध्ये दरोडा टाकत दरोडेखोरांनी लाखो रुपयांच्या रोख रकमेसह जवळपास 65 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय। या घटनेनंतर घर मालकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय। सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या 18 एप्रिलपासून एअर अलायन्स मुंबई सिंधुदुर्ग मुंबई ही सेवा देणारी विमानं उतरणार आहेत, तर एअर अलायन्स बरोबरच इंडिगो विमान सेवा सुद्धा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत। खासदार नारायण राणे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मुंबईच्या वांद्रेमध्ये लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पर्यावरण भवन उभं राहणार आहे। या इमारतीच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पीकेसीमधील जागा 80 वर्षांच्या भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतलाय। वाशिममध्ये शेतकरी विधवा त्याचबरोबर दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांना कर्जमाफी, नुकसान भरपाई त्याचबरोबर पीक विमा, घरकुल अनुदान वाढ आणि दिव्यांगांसाठी जागा, रोजगार, कर्जमाफी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। दरम्यान मागण्या मान्य करा अन्यथा पुण्यातील दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा आंदोलकांनी दिलाय। जालन्यामध्ये गळ्यामध्ये मागण्यांचे बॅनर लटकवून तरुणांनं अनोखं आंदोलन केलं। नारायण लोखंडे असं या तरुणाचं नाव आहे। जालना शिक्षण विभागामध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यानं केला। अमरावतीच्या प्रहारच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। अखेर अमरावतीमधील महापालिकेचे बायो टॉयलेट होणार आहेत। महापालिकेच्या वतीनं अमरावतीमध्ये काही ठिकाणी बायो टॉयलेट सुरू करण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी टॉयलेटचं कुलूप तोडून आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता बायो टॉयलेट सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत खैसास यांच्या खासगी क्लिनिकची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांकडे डॉक्टर खैसास यांनी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे। या खासगी क्लिनिकची भाजप महिला पदाधिकारी यांनी तोडफोड करत संताप व्यक्त केलाय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या महिला मृत्यू प्रकरणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवसैनिकांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। पुण्यामध्ये आम आदमी पार्टीनं अनोखं आंदोलन केलेलं आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर मूक आंदोलन करत आपनं निषेध नोंदवलाय, तर रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे। मराठी भाषेवरून सांगलीमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावर मनसैनिकांनी धडक दिली। बँकेचं नाव महाराष्ट्र आणि बँकेमध्ये मराठी कर्मचाऱ्यांना स्थान आणि मराठीचा वापर होत नसल्याचा आरोप मनसैनिकांनी केलेला आहे। बँकेच्या परप्रांतीय मॅनेजरला त्यांनी चांगलंच धारेवर धरलं।
वर्ध्याच्या स्टेट बँकेमध्ये मनसेनं आंदोलन केलं. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे. बँकेतील व्यवहार मराठीमध्ये करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे आक्रमक झाली आहे. नवी मुंबईमध्ये मनसेच्या शिष्टमंडळानं जुईनगर स्टेट बँकेमध्ये धडक दिली. यावेळी बँकेतील आर्थिक व्यवहारांच्या पावत्या हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध होत्या. मनसेनं अधिकाऱ्यांना बालभारतीचं पुस्तक भेट दिलं. आठवड्याभरात पावत्या मराठीमध्ये उपलब्ध न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कल्याणमधील मनसैनिकांनी बँक आणि विविध आस्थापनांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होतो की नाही याची तपासणी केली. तसंच पुढील 15 दिवसांमध्ये सर्व व्यवहार मराठीतून करण्याचा इशारा दिलाय. यावेळी मनसेनं जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्याकडून बँकांना मनसे लिहिलेलं पेपर वेट भेट देण्यात आलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मनसेला डिवचलंय. मनसेकडे मागण्यांसाठी काहीही उरलं नाही आणि त्यामुळे ते कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन करतायत अशी टीका कोकाटे यांनी केलेली आहे. कर्जमाफीचा मुद्दा वादग्रस्त आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असंही कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. वित्त आयोग 8 आणि 9 मे रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी तयारीचा आढावा घेतला. यवतमाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेला धक्का बसलेला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यकर्त्यांचं शिवसेनेत प्रवेश करून घेतलाय. सांगलीच्या जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांकडून शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय. यामध्ये नागरिकांचे प्रश्न, समस्यांचे निवारण यासोबतच गावामध्ये उपक्रम सुद्धा पार पडत आहे. या उपक्रमासंदर्भात ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यामध्ये पालकमंत्री दिसतच नाहीत असा आरोप होत असतानाच इतर पालकमंत्री 6 महिने जिल्ह्यामध्ये येत नाहीत. मी तरी एकदा जाऊन आलेलो आहे असं वक्तव्य नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे. मधल्या काळामध्ये अधिवेशनामुळे जाता आलं नाही, मात्र जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात असंही त्यांनी म्हटलंय. अकोला जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप इंगळे यांनी केलाय. मात्र दातकर यांच्या विरोधात केलेली तक्रार ही राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केलाय. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं शांतीधाम वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी आजी आणि आजोबांनी गाण्याच्या माध्यमातून भोईर यांना वाढदिवसाच्या प्रेमळ आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या. रायगडमध्ये पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शिल्पा दरेकर यांची निवड झाली आहे. या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिल्पा दरेकर यांचा एकमेव अर्ज आला होता, त्यामुळे दरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक हे 2024 मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मालाडमध्ये तरुणांनी काळ्या पट्ट्या बांधून निषेध केलाय. वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घ्यावं अशी मागणी मुस्लिम तरुणांनी केली आहे. कल्याण डोंबिवलीमधील 65 बेकायदेशीरपणे इमारतीचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. उच्च न्यायालयानं केडीएमसीला इमारतींवर कारवाई करण्यासह नवीन बांधकामांच्या ठिकाणी विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना दिली होती, मात्र मनपानं सूचनेचं पालन न करण्याचा आरोप केलेला आहे. पंजाब नॅशनल बँकेचं एटीएम मशीन चोरट्यांनी पळवून नेलंय. नागपूरच्या मनकापूर इथल्या परिसरातली ही घटना आहे. 7,58,000ची रक्कम असलेल्या या एटीएमचं मशीनच चोरट्यांनी पळवून नेलंय. सीसीटीव्हीमध्ये ही घटना चित्रित झाली आहे. रायगडमध्ये सोशल मीडियावर औरंगजेबाच्या फोटोसहित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाच्या पोस्टला नागरिकांनी आक्षेप घेतला, त्यामुळे धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये शस्त्र विक्री करणाऱ्या एका आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी आरोपीकडून पोलिसांनी 2 देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि 8 जिवंत कारतूस जप्त केलेली आहेत. या प्रकरणामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनाच अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. हॉस्पिटलमध्ये जबाब घ्यायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं हे संतापजनक कृत्य केलेलं आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी चेतन घाटगे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई गँगच्या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणा आता सतर्क झाली आहे. सलमान खानला आवश्यक सुरक्षा पुरवली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.
बिश्नोई गँगचा हेतू पूर्ण होणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. धाराशिवमधील मयत मनीषा बिडवे खून प्रकरणामध्ये घटनेतील सगळ्यांमध्ये मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय. आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी मनीषा बिडवे यांचा मोबाईल पोलिसांना सापडलाय. मोबाईल सापडल्यामुळे महिला कुणाच्या संपर्कात होती हे आता उघड होणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये परिवहन अधिकाऱ्यांनी वाहनधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या 2217 वाहनधारकांचे लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आले. तसंच नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा जिल्हा वाहतूक अधिकाऱ्यांनी केलंय. बदलापुरातील कान्हूर गावामध्ये खैरांच्या झाडांची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना वन विभागानं अटक केली आहे. या आरोपींकडून 2 टन मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं असून त्यांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आज पुन्हा एकदा हाणामारी झाली आहे. 2 गटांच्या वादानंतर जखमींवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. MMRDAनं मेट्रोच्या 2 कंत्राटदारांना 1,39 लाख रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. कंत्राटदारांनी मेट्रोच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे डायमंड गार्डनर मानखुर्द मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला कामाला प्रचंड विलंब झाला. त्यामुळे MMRDAनं मेट्रोच्या 2 कंत्राटदारांवर कारवाई केली आहे. जळगाव महापालिकेच्या वतीनं अग्निशमन विभागाच्या वतीने सुरक्षा सप्ताह साजरा होतोय. या माध्यमातून मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्याचा प्रात्यक्षिक देण्यात आलेला आहे. यावेळी रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. लोणावळ्यामधील आई एकविरा देवीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न होतोय. डोळ्यांचा पारणं फेडणारा हा एकविरा देवीचा चैत्री उत्सव सोहळा आहे. या पालखी सोहळ्यासाठी विविध भागातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. नाशिकमधल्या येवल्यामध्ये पारेगावात एका कुटुंबानं त्यांच्या गायीचं डोहाळे जेवण केलेलं आहे. गायीला नऊवारी साडीचा साज घालून तिची पूजा करण्यात आली आणि त्याचबरोबर महिलांना गोडधोड जेवण घालण्यात आलं. त्यामुळे या अनोख्या डोहाळे जेवणाची संपूर्ण गावामध्ये चर्चा आहे. मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. शहरातील रस्त्यांवर 91,000 भटके कुत्रे फिरतायत. महापालिकेच्या संयुक्त सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. तर महापालिकेमधील क्षेत्रामध्ये कुत्र्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे आता ही माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनूस यांची बँकॉकमध्ये भेट झाली. सत्ता पालटानंतरची ही भेट होती. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. वक्फ विधेयकासंदर्भात काँग्रेसनं मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. संविधानाच्या रक्षणासाठी सरकारला विरोध सुरूच ठेवणार असल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलंय. वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मुस्लिम महिला आणि गरीब मुस्लिमांच्या हक्कांचं संरक्षण केलं जाईल. तसंच उपेक्षित लोकांना मदत मिळेल असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झालेलं आहे. विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मतं पडलेली आहेत. दुपारी अंतिम निर्णय झाला. यावेळी विरोधकांच्या सर्व दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या. फक्त विधेयकावर कट्टरवाद्यांच्या धमकीनंतर शाहीन बागमध्ये कडक बंदोबस्त आहे. पोलीस आणि निमलष्करी दलाचा फ्लॅग मार्च काढण्यात आला. तसंच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सर्वत्र नजर ठेवली जाते. वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर पहिल्या शुक्रवारच्या नमाजापूर्वी सतर्कता बाळगण्यात आली. उत्तर प्रदेशमधील विविध शहरांमध्ये योगी फोर्सचा फ्लॅग मार्च काढण्यात आला. शुक्रवारच्या नमाजापूर्वी मशिदींभोवती कडक निगराणी ठेवण्यात आली आहे. वक्फ विधेयकाच्या समर्थनार्थ पाटण्यामध्ये नितीश कुमार यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. नितीश कुमार यांना RSS कार्यकर्ता असं पोस्टरमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यांची तुलना सरड्याशी करण्यात आली आहे. रामनवमी संदर्भामध्ये बंगालमध्ये राजकीय गदारोळ झाला. दरम्यान हिंदू संघटनांनी हावडामध्ये मिरवणुकीचा मार्ग बदलायला विरोध केला. रामनवमीच्या दिवशी हिंदूंनी भगवे झेंडे घेऊन बाहेर पडावं असं शुभेंदू अधिकारी यांनी म्हटलंय. बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीचा मार्ग बदलल्यामुळे भाजप संतापलेली आहे. बंगालमध्ये दीदींची गुंडगिरी असून इथे काय चाललंय ते सर्वांना माहिती आहे असं भाजपनं म्हटलंय.